इराण इस्रायल युद्धामुळे भारतातील गॅस पुरवठ्यावर परिणाम. पुणे, नाशिक, मुंबईमध्ये 2 ते 4 दिवस टिकेल एवढाच गॅसचा साठा, तर अनेक लघु उद्योगांनाही फटका. गॅस टंचाईचा आता मंत्रालयालाही फटका. मंत्रालयातील कॅन्टीनही आता बंद होण्याच्या मार्गावर. व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे मंत्रालयातील कॅन्टीन बंद पाडण्याच्या मार्गावर. युद्धामुळे लग्नही लांबणीवर पडण्याची शक्यता. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कॅटरिंग व्यवसायही संकटात. 15 मार्चपासून ऑर्डर घेणं कॅटरर्स व्यावसायिकांकडून बंद. गॅस टंचाईमुळे रेल्वेतील जेवण सेवा धोक्यात. टंचाई कायम राहिल्यास जेवण सेवा बंद होणार. बुकिंग वेळी जेवण बुक केलेल्या प्रवाशांना रिफंड. नागपुरात एलपीजी सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी पोलिसांची मोहीम. अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. गॅस टंचाई निर्माण झाल्यानं स्वयंपाकासाठी विद्युत उपकरणांची खरेदी वाढली. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या मागणीमध्ये वाढ. सीएनजी पीएनजी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता. अमेरिका इराण युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये सीएनजी पीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. महानगर गॅसकडून भूमिका स्पष्ट. राज्यभरात वाढत्या पाऱ्यामुळे सर्वसामान्य हैराण. अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या घरात. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. नाशिक म्हाडा 20% राखीव भूखंड घोटाळ्यामध्ये अखेर नावासह गुन्हा दाखल. शहरात 262 एकर जमीन घोटाळा. 194 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. 3 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. वीर सावरकर मानहानी खटल्यात राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा. निर्भया फाउंडेशनचा खटला 4 वर्षांनी संपुष्टात. वैयक्तिक कारणामुळे याचिकाकर्त्यांची माघार. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर नरेश अरोरा दिसले नाहीत. अरोरा महाराष्ट्रात की दिल्लीत? अमोल मिटकरींचे सवाल. दादांच्या अपघातावर सभागृहात चर्चा झाली नसल्याची मिटकरींची खंत.